तर गाईस ह्या आंब्यावरचे आंबे बघा किती आहेत. हा आता पहिलाच आंबा आता आणि यांचा नवा करणार. या वर्षाचा पहिला पिकलेला आंबा. एक्सप्रेशन बघा, टेक्निक बघा, आंबा पकडायची टेक्निक, युनिक टेक्निक. आणि जाणता माणूस वास घेऊन बघतो, वासाव आंबा ओळखतो, वासाव. तुला टाकणार डेव्हिड गाईस. हे बघा करवंदाची जाळी आणि ही करवंद कच्ची आहेत. हे बघा, सोड आता, सोड सोड. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओत. मी स्वतः मालक तुमचं शहरचं स्वागत होतं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललोय आंब्याना. भर उन्हातून वाजले असतील 12 आणि साधारणतः चोर निघतात सकाळचे 7-8, म्हणजे कमी उन्हात बाहेर निघतात. आणि जे अट्टल चोर असतात असले, हे चौघं अट्टल चोर घेऊन चाललोय, ते 12 वाजता बाहेर पडतात. तर आता आम्ही चाललोय आंब्याना. बघू रानात किती आंबे आलेत ते बघायला चाललोय. जे जो आंबा येईल चांगला तो उतरवणार भाई. हे बघा पद्धतशीर पाटी वेटी जो काय भेटेल तो घेऊन उचलून येणार आहे, उचलून घेऊन येणार पद्धतशीर. बघू अजून काय काय बघायला भेटतं आपल्याला. तर ब्लॉग पुढे कंटिन्यू करा. चला, युट्यूबला टाकणार डेव्हिड. बघा बघा आंबे, मला झूम करून दाखवतो. बघा दिसतात का, जरा नोटीस करून बघा. हा अख्खा आंबा आंब्याने भरलाय, नुसतं घडच्या घड. अजून आपल्याला बराच पुढं जायचं आहे. अजून पुढं तर बेकार आंबे भेटतील आणि त्यातले आपण चांगले चांगले आंबे निवडणार, म्हणजे गोड असतील ते चवीला. कारण आम्ही बरेच वर्ष फिरतो तर आम्हाला माहिती आहे कुठला आंबा गोड आणि कुठला आंबा आंबट आहे तो. ओके चला मार, चल बघू. ते आंबा आहे, आंबे पिकलेले. ती कुठे आहे? अरे तो आंबा कुठं आहे? शेट आता नेम धरतात. उडव, डोक्यात मारशील. मध्ये जो आंबा दिसतोय पिवळा, त्याला पाडायचा आता काम चालू आहे पद्धतशीर. तो नेम भरकमदार, भरकमदाराचा काय नेम लागत नाही. शी पानचट आहे. मार लाला. एटेकचा स्कोप लाव. हा मार. उकला उकला. हा आता पहिलाच आंबा आता आणि यांचा नवा करणार. या वर्षाचा पहिला पिकलेला आंबा. ओके चाटला, कापून गाव, कापून गाव. ओके ओके ठेव. तर आता ह्या आंब्यावरचे आंबे काढून झालं. आता आम्ही पुढे जातो, पुढच्या म्हणजे अजून आतमध्ये जातो रानात. बघू अजून कुठले आंबे पिकत आहेत आणि किती आंबे आलेत ते, त्यानुसार आम्ही अंदाज लावून परत येणार आंबे पिकल्यावरती. ओके इथं फणस बिणस बेकार आहेत. फणस कोण काढत नाही, कोकणात असे पडीक असतात. रानात शिरलं तरी बेकार भेटतील, एवढे आहेत. म्हणून सांगतो कोकणात या फिरायला. आता त्या साईडला जायचं आपल्याला. त्या साईडला पण जे रानटे आंबे असतात पण गोड आंबे ते आहेत. तर आता ते आंबे आलेत की नाही ते बघायला चाललो. आले असले तर थोडेफार काढू आणि जे पिकलेले असले तर ते पण बघायला भेटतील, म्हणजे थोडेफार टेस्टला तरी भेटतील. तर बघू, ब्लॉग पुढे कंटिन्यू करा. तर गाईज ह्या आंब्यावरचे आंबे बघा किती आहेत. पानं कमी आणि आंबे जास्त दिसतात. हा रानटी आंबा आहे, खाली पण रानटीच आहे क्वालिटी. आणि खाली आहे तो पण रानटी माणूस आहे. ही चड्डी बघा, चड्डी दिसते काय? चावून बघ, लहान पोराची चड्डी घालून आलाय बघा. आता खाली पडला, वाडीतल्या कुठल्या लहान पोराला पकडला आणि त्याही चड्डी घालून आला इमर्जन्सी मध्ये. खाली पडला म्हणती काय बोलशील याला? जाऊ दे. काय गाव नको नको राहू दे. कापून जायचंय. आंबा बघा फक्त. अजून इकडं त्या साईडला पण बरेच आंबे आहेत बेकार. आणि जाणता माणूस वास घेऊन बघतो, वासाव आंबा ओळखतो, वासाव वाश्या. लेटी आहे आमची, लेटी आहे त्यातली, पण ती आपली खालची लेटी आहे. चला. हॅलो गाईज, आम्ही या जंगलात घुसतोय कारण आमच्याकडे एक असा माणूस आहे, त्याला या जंगलाला सगळा माहिती आहे. कारण तो वाटण वाट फिरलाय, तो म्हणजे लाली शेठ. आपलं मनोगत व्यक्त करा लाली शेठ. नंतर बोला आम्हाला व्हिडिओत घेत नाही.
सॉरी ब्रो. आणि त्यानंतर जो अट्टल चोर आहे ज्यांनी इथली फाटी आंबे काजू फणस शाप नाही ना वाटोला तो म्हणजे जो समोर तुम्हाला गुलाबी टी शर्ट मध्ये दिसतोय चिकणा पोरगो तो रानातला. हो लहान पोराची चड्डी. कुठल्या लहान पोराची चड्डी पळून आलाय काय जर समजत नाही. मला दाखवतो एक मिनिट थांबा. पुढं पळतोय त्यांनी ह्या रानातला आंबा काजू फणस अजून काय येतो रे फाटी करवंद अजून काय छोटी मोठी गोष्ट जांभळं बिंबळं काय येत असतील ना काय नाही ठेवला. नायनाट गेला नायनाट नुसता नायनाट. हा बघा कुठल्या लहान पोराची चड्डी घालून आलाय काय माहिती. आणि समोर जो आंबा दिसतोय नुसता भरलाय रे नुसता भरलाय. झूम करून दाखवतो थांबा. हा समोर आंबा दिसतोय ना तो पण गोड आंबा आहे म्हणजे एकदम मधासारखा गोड आहे. त्या ह्या वर्षी हा पण आंबा आलाय म्हणजे मजा आहे आमची. तर ह्या आंब्या आम्ही येणार जरा अजून महिना जाऊ दे. महिन्याभरात पिकायला लागेल. महिना जास्त बोललो मी तरी पण 2 आठवड्यानं पिकायला लागेल. 2 आठवड्यानं परत आम्ही एक फेरी मारू. मग आंबे पिकले असेल तर काम 25. 2 आठवड्यानं पिकल ना डेविल. महिना पकडा महिन्यानं पकड. महिन्यानं पिकला तर येऊ. आता आम्ही चाललो अजून आतमध्ये. अजून आतमध्ये बरेच आंबे आहेत. ते सगळे रानटी आंबे आहेत. कलम वगैरे इकडे काय. जर तुम्हाला रानात फिरायचं असेल तर सगळं रानाची माहिती घेऊन या. कारण आम्ही इथं फिरतोय कारण आम्ही बरेच वर्ष इथं या रानात आहे. म्हणजे लहानपणा जेव्हापासून अक्कल यायला लागली डोक्यात तेव्हापासून आम्ही फिरतोय. आणि हा इथल्या सगळ्या वाटा पायवाटा अजून काय रस्ते वगैरे आहेत ना छोटे ज्या पायवाट्यात त्या सगळ्या आम्हाला माहिती आहेत कुठून कुठे गेलेत त्या. आणि हा जंगल बघितलं तरी घनदाट जंगल आहे. आंबेच आंबे देखो काय नुसते आंबे आहेत भाई. आता काढायचे नुसते झपाझप एक गोण भरायची काम 25. अर्धे मुंबईला अर्धे गावात. तर आता बघतो अजून पुढे एक मस्त गोड आंबा आहे मधासारखं गोड आहे. तो बघू आलाय काय. तो आला असला तर जन्नतच भाई. मला दाखवतो तो आंबा कुठला आहे तो. चला आणि गाईस तुम्हाला जो आंबा बोललो तो हा तुफान आला आहे यावर्षी. तुफान लेटी आहे छोटीशी एवढासाच आंबा आहे बघा समोर दिसतात ते. छोटा आंबा आहे. मला आंबा दाखव केवढा आहे तो. लेठी तुम्हाला आंबा दाखवतो. खालपर्यंत आले. छोटाच आंबा आहे पण एवढा गोड आहे ना बादशाह खायला एकदम भारी आहे. यावर्षी नुसती जन्नत आहे. यावर्षी आम्ही रानात आंब्याने येणार काय डेविल. उतरवायचं यावर्षी नुसते आंबे. कलमी खायचे पण रायवली म्हणजे जे रानटी आंबे खायला मजा येते ती कुठंच नाही बघा. आम 25. आता जरा आंबे काढतो. बॅग आणले रसा भरतो. पिशवी आणली ती. हा कुठला भागवला आहे नवीन बाय अमेरिका से मंगाया है. काय सीन येतो रे डेविल. हवं ढगबग. आम्ही त्या आंब्यावरून जरा पुढे चाललो. अजून पुढे बघू. अख्खा रानाच फिरायचं आहे कारण आपल्यासोबत आहेत या रानाचे अट्टल चोर. ते म्हणजे राहुल शेठ मनवल आपलाच रान आहे. आणि हा जंगल नावा गेला नाही. फाटी बिटी सगळा काही सोडलाच नाही भाई. नुसता वडावड नुसता वानवान फिरायचा रानातून. करवंद बघू. आता आमच्यासोबत तज्ज्ञ आहेत त्या रानाचे ज्यांना काय वाट माहिती आहे पायवाट. ते म्हणजे लाली शेठ जो समोर काठी घेऊन जातो. श्री टी शर्ट आणि खाली काळी चड्डी कुठल्या लहान पोराची आहे ती. ते घालून फिरतोय. तो आमचा गावचं मंदिर दिसणार नाही. लई लांब आहे. डोळ्यानं दिसेल कॅमेरा दिसणार नाही. तर आता आम्ही ह्या रानातून अख्ख्या उन्हातून ऊन बघितले. सूर्यदेव बघा उड्या. हा घबरे तू मागरा माझ्या. तर ह्या रानातून हो घाबरतो मी घाबरतो बस. वाघ आहे ना माझ्यासमोर बिना चिपटीचा वाघ. आता आम्ही ह्या रानातून पुढं चाललोय फिरत कमल जा इकडं. बघू अजून किती आंबे दिसतात. कुड्याची फुलं आलेत डेविल. कुड्याची फुलं आलेत भावा. काढायची नाही त्याचा स्पेशल ब्लॉग बनवायचा. व्हायरल झालं. आता कुड्यांच्या फुलाचा स्पेशल ब्लॉग येईल भाई. कसं वेट करा फक्त. आणि मागच्या टायमाला टाकलेला एकदम व्हायरल झालं म्हणजे आमच्या पद्धतीने व्हायरल झालं. चांगले व्ह्यू आले होते म्हणून आता आम्ही परत तो कॉन्टेंट रिपीट करणार ना ब्रो. तर बघू पुढे अजून किती आंबे बघायला भेटतात काय बघायला भेटते. करवंद आम्ही शोधतोय मेन म्हणजे. करवंद आलेत पण अजून आम्हाला करवंदाची जाळी असते ती दिसली नाही. ती शोधतोय. तर भेटली की तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत ऊन लागतोय आणि धापा पण लागतात. त्यामुळे मी ब्लॉग हा इथंच थांबवतो जरा वेळ. वाघ चाललाय आंबे आव. हे बा हातातले 2 काढ.
क्या बात क्या बात. सोड सोड डायरेक्ट बॅगेत टाक. मस्त काम केलंस. अजून सगळा आंबा उतरव. गाय ही बघा करवंदाची जाळी आहे. ही करवंद कच्ची आहेत. हे बघा ही बघा. आता ही पिकल्यावर आम्ही हिला काढायला येणार. जाळी बघून ठेवली इथं बेकार आहे. बघा त्या साईडला पण भरपूर आहेत. अख्खी करवंदाची जाळी करवंदाने भरली. काढतो असं टेस्टला. बघा चिक आहे चिक. हा कडू असतो. ओके आणि इथं आंबे काढायची प्रोसेस. समोर वाक चाललाय. हा या बास पाड पाड. तर इथं जरा वेळ आंबे काढू आणि पुढचा रान घ्यायला चालू करू. प्रिपरेशन बघा. टेक्निक बघा. आंबा पकडायची टेक्निक. युनिक टेक्निक. कॅची पकडतो. बेस्ट फिल्लरचा ज्याला अवॉर्ड भेटलाय तो असा लाली शेट. अरे पदर नीट घे. हा कडक रे कडक. ह्या एका झाडासाठी किती कष्ट आहेत. वड वर बघू नको. ए लाली सोड याला. अरे सोड सोड. आंबा नाही काढला. टाक. वंटी घे. लाली सोड. पकडला नाही त्याने फानकी. खाल्ला सोड. काढला नाही. सोड सोड आता सोड सोड. हॅलो गाईस. आता इथं थोडा वेळ पॉवर नॅप घेतोय. 5 मिनिटाचा ब्रेक. पावर नाही. पाणी तर आणलं नाही. पाणी आणलं गो. संपला तर उपाशी मारा. थोडा वेळ जरा थांबलोय कारण हवा वगैरे चांगली आहे. सावली आहे बऱ्यापैकी. इथून आपल्याला वरती जाते. वरती जाऊन मग तिकडनं असा परत तिकडं जायचं. तिकडचा रान घ्यायचा. आता बघू काय कुठे काय बेकरा बेकरा काय पार बघू. आता कुत्रा बुकला बघत लाव काय वाघ वाघ कर. यायला बाहिल्या बघा. काहीच समोर जो तुम्हाला असा मोकळा पटांगण दिसतो तो एकेकाळी आमच्या कोरोना काळातला ग्राउंड होता. एवढ्या लांब आम्ही खेळायला यायचो. फक्त क्रिकेट संध्याकाळचं. असा मोकळा माळ आहे. मजा यायची मजा. कोरोनातला आहे तो. कोरोना ना ब्रो. हा आमच्या IPL चा स्टेडियम. फुल मजानी लाईफ. खावानी पिवानी मजानी लाईफ. बघा आता आंबे वगैरे काढून झालेत आणि बऱ्यापैकी काढलेत. एक पिशवी भरली आणि कच्च्या आंब्यांची अजून एक अर्धी पिशवी भरली. बाकीचे सगळे निघाले. समोर शेट पाट्यानं आलेला पण दमला. उन्हामुळं घेतला नाही कारण ऊन बेकार लागतं. आता 1 वाजला असेल दुपारचा. तर जाणार फॅन खाली मस्त चिल मारून झोपायचा. डायरेक्ट संध्याकाळी बघू काय तो विषय. आता निघालोय घरी आणि तुम्हाला मी करवंद दाखवली. आंबे वगैरे दाखवले. फणस करवंद दाखवली. रानातला रानमेवा हा फणस. बघितला असेल तर फणस बघून घ्या. मस्त गार वाटतं रे. सावली झालं. दशिरणा ब्रो. तर आता चाललोय घरी. तर घरी जाऊन ब्लॉग एंड करण्यापेक्षा मी हा ब्लॉग इथंच एंड करतो. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू परत एका नवीन आपल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत कंटिन्यू स्टे ट्यून. चला गुड बाय.